तर मंडळी लक बाय चान्स मंदा दादा भेटलेलो असतात आपल्या इथे. तर ही जी आपली परंपरा आणि आपली कोकणातली, तर दादा त्याबद्दल 2 शब्द सांग. वैभव, इनामदार सिद्धेव रामेश्वर आचरा हे ह्या नाव जर मालवणीतच बोल ना, ह्या नाव जरी उच्चारलं ना तरी आपली छाती भरून येतं आपल्या आचरेवासियांची. कारण त्याचं कारण हे असे आगळे वेगळे जे परंपरा असतात ना, गावपळण असो ढाळपसरी असो, ह्या आचऱ्याचं आपले वैशिष्ट्य असा. गावपळणसुद्धा त्याच्या मागची जर शास्त्रीय कारणं आपण बघितली तर ती म्हणजे ती सिस्टीम जी देवान घालून दिली त्या किती ग्रेट त्यावेळेचं ह्या होता असं त्याची कल्पना येतं. तसंच आता ह्या राजा जसं आपल्या प्रजेच्या ह्याच्यासाठी निघता तशी आपली स्वारी घेऊन रामेश्वर निघता, वाटेतले सगळे लोकांची अडचणी सोडवत म्हणजे ह्या लोकन्यायालय जी आताची जी एक संकल्पना ना, ती किती शेकडो वर्षापूर्वीपासून तो राजा अंमलात आणता बघा आचऱ्याचो. हां म्हणजे सगळा आपला ह्या एवढा वैभव आपला एवढा ग्रेट असा ना, म्हणजे महान प्रश्नच नाही. देवाचे सगळे परंपरा चालीरीतीसुद्धा एवढे जबरदस्त आणि काय लोकांचा उत्साह. जिकडे आम्ही जाऊ तिकडे खाण्यापिण्याची सगळ्यांची चंगळ, कोण ह्या राहू शकत नाही. आणि परत सजावट आणि म्हणजे देवाप्रती असलेलं अप्रतिम प्रेम, आस्था, आदर अगदी ओतप्रोत दिसतात. सगळ्या पावली आपण जिकडे बघतो ना, रांगोळे किंवा ही सजावट सगळी अक्षरशः म्हणजे खुश होऊन जाता. हां आणि ह्या आपण आचरेवासी असल्याचं खूप अभिमान वाटता की ह्याच्यात आम्ही जन्म केलो आचऱ्यात, अशा वैभवशाली आचऱ्यात. खूप धन्यवाद दादा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.